हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। छगन भुजबळ सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीला, भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात, तर भुजबळांनी काल नाव न घेता पवारांवर केला होता आरोप। राज्याकरता वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं, शरद पवारांना भेटण्यात काही गैर नाही। छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। शरद पवारांबाबत भुजबळांचा अभ्यास अधिक म्हणून त्यांचं वक्तव्य, बैठकीला जाऊ नका म्हणून पवारांनी विरोधकांना फोन केला नसेल। भुजबळांच्या आरोपांवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। क्रॉस वोटिंगसाठी आमदारांना ट्रक आणि टेम्पो भरून पैसे, मत देणाऱ्या आमदारांवर 200 कोटी उधळले तर काहींना जमिनी दिल्या, राऊतांचे भाजपवर आरोप। विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग करणं आमदारांना भोवणार, काँग्रेस 6 वर्षांसाठी आमदारांना निलंबित करणार, सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणुकीमधील मतदार मवियाकडे कायम राहणार, विधानसभेमध्ये मागासवर्गीय मुस्लिम मतदारांचा कल मवियाकडे, सकाळ माध्यम समूहाचा सर्वे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईत बैठक, निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप आणि जागा वाटपावर चर्चा होणार। रत्नागिरीत रुळावर माती आणि चिखल आल्यानं कोकण रेल्वे कालपासून ठप्प, 8 गाड्या रद्द, 12 एक्सप्रेसच्या मार्गामध्ये बदल, तर खेड रेल्वे स्थानकावर अनेक गाड्या खोळंबल्या। दिवाण खवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर कोसळलेली दरड बाजूला करण्याचं काम सुरू, पावसामुळे कामात अडथळा, कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी काही तास लागणार। कोकण रेल्वे सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांसाठी एसटीची व्यवस्था, अडकलेल्या प्रवाशांना मुंबईत सोडण्याकरता रत्नागिरीमधून 40, चिपळूणमधून 18 तर खेडमधून 10 बसेस सोडण्यात येणार। एलटीटीहून निघालेल्या गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग, ठाकुर्ली रेल्वे स्टेशनजवळ आग, मध्य रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशीर आले। रायगडमध्ये मुसळधार पावसानंतर नद्यांना पूर, सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा नदीनं ओलांडली पातळी, एनडीआरएफ पथकाकडून सावित्री नदीची पाहणी। मुख्यमंत्री शिंदेंचा मध्यरात्री कोल्हापूर दौरा, विशाळगडावरील दगडफेकीचा पोलीस आयुक्तांकडून शिंदेंनी आढावा घेतला। विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री शिंदे उद्या पंढरपूरला जाणार, शिंदे वारीमध्ये 5 किलोमीटर पायी चालणार, मुख्यमंत्र्यांचा 2 दिवस पंढरपूरमध्ये मुक्काम। मनोज जरांगेंकडून मध्यरात्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन, मंदिर समितीकडून मनोज जरांगेंचा सत्कार। पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी सरकारकडून वारकरी पेन्शन योजना, वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन, तर ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळ दर्शनासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना। गौरी गणपतीनिमित्त पात्र शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळणार, 2.5 महिन्याआधीच सरकारकडून जीआर, 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान शिधा वाटप होणार। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पंतप्रधान मोदींच्या चाहत्यांची संख्या 10 कोटींवर, गेल्या 3 वर्षांमध्ये चाहत्यांमध्ये 30 दशलक्ष इतकी वाढ। विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर विभागातील महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन, काम बंद आंदोलनामुळे लाडकी बहीण योजना रखडणार। वरळी हितेंद्रन प्रकरण, आरोपी मिहिरला रात्री बियर विकणाऱ्या बारचा परवाना रद्द, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात लातूर बीडनंतर आता इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची नावही समोर, सीबीआय तपासात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्र आढळली। झिका व्हायरसचा धोका वाढला, राज्यामध्ये झिकाचे 25 रुग्ण, पुण्यामध्ये सर्वाधिक 23 तर कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण। नाशिक मुंबई महामार्गावरील आडगावजवळ भीषण अपघात, कार आणि टेम्पोच्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद।
कार्लोस अल्काराज ठरला विम्बल्डन 2024चा चॅम्पियन. सरळ सेटमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविच याचा धुव्वा. भारताच्या युवा ब्रिगेडचा झिम्बाब्वेवर सलग चौथा विजय. 5 सामन्यांची T20 मालिका 4-1 जिंकली. वॉशिंग्टन सुंदर ठरला मालिकावीर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.